Hello everyone, in this video we are going to learn the 16th lesson of grammar and the name of the lesson is sentence. Sentence म्हणजे वाक्य. Now let us start. Grandma has left note at home for GT. ग्रॅम्मानी GT साठी एक नोट राईट करून ठेवलेली आहे म्हणजे मेसेज राईट करून ठेवलेला आहे. But somebody has torn the slip into two. पण कोणीतरी काय केलेलं आहे, ती जी स्लिप होती, स्लिप ऑफ पेपर, इट इज टॉर्न इंटू टू पीसेस. त्याचे दोन तुकडे केलेले आहे किंवा ती नोट फाडलेली आहे. दिस इज व्हॉट जीटी फाइंड. आणि जीटीला काय सापडलेलं आहे पहिल्या पार्टवर, इन द फ्रीज, फ्रीजमध्ये आहे. जीटी लुक फॉर द सेकंड हाफ. जीटीनं दुसरा हाफ शोधून काढला. ऑफ द स्लीप अँड फाइंड इट अंडर द टेबल. आणि तो दुसरा हाफ त्याला कुठे सापडला, अंडर द टेबल. सी व्हॉट इज रिटन ऑन इट. आणि त्यांनी पाहिलं की त्याच्यावर काय लिहिलेलं आहे, युअर फूड इज. व्हॉट डज दिस मीन. याचा अर्थ काय होतो, दिस डज नॉट मेक सेन्स. आणि त्यांनी जे दोन्ही स्लीपवरचे सेंटेन्सेस वाटले तर वाचल्यानंतर त्याला त्याचा सेन्स नाही झाला. सेन्स नाही झाला म्हणजे त्याला त्याचा अर्थ नाही कळला. इट इज नॉट इव्हन अ कम्प्लीट सेंटेन्स. आणि त्याला काय वाटलं, हे तर कम्प्लीट सेंटेन्स पण नाही आहे. नाव आय गेट इट. द नोट सेज युअर फूड इज इन द फ्रीज. आणि नंतर काय केलं, त्यांनी दोन्ही नोट्स ज्या होते, दोन जे पार्ट होते ते एकमेकांना जॉईन केले आणि त्याला त्या सेंटेन्सचा अर्थ कळला किंवा पूर्ण सेंटेन्स भेटला. अँड व्हॉट इज द सेंटेन्स, युअर फूड इज इन द फ्रीज. युअर फूड इज इन द फ्रीज. तुझं जे फूड आहे ते कुठे आहे, फ्रीजमध्ये आहे, असा त्याला त्या वाक्याचा पूर्ण अर्थ कळला. लेटर्स आर यूज टू मेक वर्ड्स. आपल्याला माहित आहे की आपण लेटर्स पासून काय तयार करतो, वर्ड तयार करतो. सपोज आपल्याला कॅप हा वर्ड राईट करायचा असेल तर आपण CAP हे 3 लेटर घेणार आणि एक वर्ड तयार होणार, CAP कॅप. म्हणजेच काय, वी यूज द लेटर्स टू मेक द वर्ड्स अँड वर्ड्स आर यूज टू मेक द सेंटेन्स. आणि लेटर पासून वर्ड तयार होणार आणि वर्ड पासून काय तयार होणार, सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे काय, वाक्य तयार होणार. ओके, नाउ लेट अस सी व्हॉट इज सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे काय, अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक अ कम्प्लीट सेन्स. सेंटेन्स म्हणजे काय, इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स. म्हणजे याच्यामध्ये वर्ड्सचा काय राहतो, ग्रुप राहतो. 4 वर्ड, 5 वर्ड, 6 वर्ड और मे बी 3 वर्ड्स. आणि ते वाचल्यानंतर आपल्याला काय येतो, कम्प्लीट सेन्स. कम्प्लीट सेन्स म्हणजे काय, आपल्याला ते वाचल्यानंतर काहीतरी आयडिया येते किंवा आपल्याला ते जे वाक्य आहे ते पूर्णपणे समजते. त्याला काय म्हणायचं, सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल्स, काही एक्झाम्पल्स बघूयात. द ग्रास इज नॉट अ सेंटेन्स. हे सेंटेन्स नाही. द ग्रास इज, गवत आहे पण काय आहे, कुठे आहे, कसे आहे, आपल्याला काहीही कळलेलं नाही आहे. इट डज नॉट गिव्ह अस अ कम्प्लीट सेन्स. हर रूम इज क्लीन. तिची रूम स्वच्छ आहे. इट इज अ सेंटेन्स, कारण आपल्याला पूर्ण सेन्स आलेला आहे, आपल्याला वाक्य कळलेलं आहे. शूज हिज डर्टी आर नॉट अ सेंटेन्स. हे सेंटेन्स नाही आहे कारण आपल्याला ते वाचल्यानंतर पूर्ण कम्प्लीट सेन्स आलेला नाही आहे. वी ऑलवेज स्टार्ट अ सेंटेन्स विथ अ कॅपिटल लेटर. आता सेंटेन्सचा फर्स्ट रूल काय आहे की कोणतंही सेंटेन्स जे आहे ते राईट करताना कशाने स्टार्ट होते, कॅपिटल लेटरनी स्टार्ट होते. आणि दुसरा म्हणजे काय, ते रीड केल्यानंतर आपल्याला कम्प्लीट सेन्स येतो किंवा आपल्याला ते वाक्य पूर्णपणे समजते. नाउ ओपन पेज नंबर 67 ऑफ युअर टेक्स्ट बुक. Exercise A. Look at the groups of words below. Tick the one that are sentence. आपल्याला काय खालचे वर्ड्स बघायचे आहे, ग्रुप ऑफ वर्ड्स बघायचे आहे आणि जे सेंटेन्स आहे त्याला टिक करायचं आहे. ओपन डुअर द प्लीज. यांनी आपल्याला कम्प्लीट सेन्स येत नाहीये, त्याच्यामुळे इट इज नॉट अ सेंटेन्स. सेकंड, इट्स अ ग्रास. गवत खातो, कोण खातो माहित नाही, त्याच्यामुळे इट इज नॉट अ कम्प्लीट सेन्स और इट इज नॉट अ सेंटेन्स. थर्ड, आय वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. मी झाडांना रोज पाणी देतो. हे काय आहे, कम्प्लीट सेंटेन्स आहे किंवा आपल्याला त्याला वाचल्यानंतर कम्प्लीट सेन्स येतो, सो इट इज अ सेंटेन्स. फोर्थ नंबर, द फर्स्ट डान्स कॉम्पिटिशन. सॉरी, ही फर्स्ट डान्स कॉम्पिटिशन. हे पण सेंटेन्स नाही आहे. देन फिफ्थ नंबर, आय कॅन ड्रॉ अ बोट. इट इज अ सेंटेन्स कारण कम्प्लीट सेन्स आलेला आहे आणि फर्स्ट लेटर पण काय आहे, कॅपिटल आहे. ओके, so students, what we have learned today, we have learned what is sentence. Sentence is a group of words which make a complete sense. त्याला म्हणतात सेंटेन्स. आता तुमचं होमवर्क काय, you have to solve the exercise on page number 67 in your textbook. Okay then, bye.